सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आमची सकाळची सुरुवात कशी होते हे तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवते. तर हे बघा, अशी काही माझी सकाळची सुरुवात होते. काय झालंय ग? कट्टी, तू बोलत नाही सोबत का? बोलणारच नाहीयेस का? का? काय केलंय आईनं कट्टीला? तुझा व्हिडिओ शूट करू मी? नको. ते माऊला दाखवते की बाबू कसा आगावपणा करतोय ते. नको. बरं नाही करत, फोटो काढ. कुणाच चप्पल आहे? आणि दीदी रडेल ना. तोंडावर पडल्यावर कसं आहे? आसूबाई नाही पडल्यावर काय करायचं बच्चू? उलटी झाले, उलटी पलीकडच्या पायात घालती, अलीकडची ती वाली अलीकडच्या पायात घाल, हातातली. हा असं येते बाबू, येतंय. येतंय का? दीदी रडेल बरं का आल्यावर. काय म्हणती दीदीला? हे बघा, कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं, पण आमच्या सर्वज्ञाला चपलाचं वेड आहे. ती पण स्वतःच्या नाही, दीदीच्या. हा ना? दीदीच्या चपलाचं वेड आहे का तुला? एकदाची सकाळी बाबा ऑफिसला आणि दीदी स्कूलला गेली की आमचा असा गोंधळ सुरू असतो. आता मस्त आमची आंघोळ वगैरे झाली होती, माझी सकाळची बऱ्यापैकी कामं पण आवरली होती. आणि आता हिला घालायची होती साडी, आणि हा जो ड्रेस आहे ना तो उलटा घातलाय आणि तिनं घातलाय. मी तिला म्हणत होते, बाबू थांब, मी तुला सरळ करून देते. तर नाही, असं नाही. आणि आसूबाई, ठीक आहे, राहू दे. चला, आता मला देवपूजा करायची होती. आणि जे तांब्याची भांडी असतात ना, तर ती कशी क्लीन करायची मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते. बऱ्याच वेळा पितांबरीने सुद्धा काही भांडी निघत नाहीयेत बरं का खरं तर. मग मी काही वेळा काय करते, कोरडी रांगोळी घेते, त्याच्याने घासते. किंवा मग मी डीमार्ट मधून ना, जेव्हा आम्ही किराणा सामान भरतो ना, तेव्हा एक छोट्याशा हार्पिकची जी बॉटल असते ना, तर ती घेऊन येते. हार्पिकने ना ही भांडी अगदी अशी चुटकी म्हणजे निघतात बरं का. जास्त घासायची वगैरे अजिबात गरज लागत नाहीये. तर मी इथे 1-2 चमचे हार्पिक टाकले आणि एक कात्या घेऊन त्याच्याने अगदी हलकसं पुसून घेते, तरी सुद्धा अगदी छान निघतायत. तुम्ही ताटामध्ये बघा, हार्पिक टाकले तिथे लगेचच किती क्लीन झाले घासायच्या अगोदरच. जर तुमचे हात वगैरे चरचरत असतील तरी तुम्ही हँड ग्लोव्स वगैरे घालू शकता. ते तर माझ्या हाताला थोडंसं कापलेलं, मग ते चरचरत होतं, म्हणून मी हात वगैरे धुवून घेतला. मी अगदी हलकासा हात फिरवला ना, तर तरी सुद्धा पटकन भांडे निघतात. आता तुम्ही म्हणा, हार्पिक कोण वापरतं का? हा, कोणी नाही वापरत. पण जेव्हा आपण देवाची भांडी किंवा तांब्याची भांडी घासण्यासाठी आणतो ना, तर एक छोटंसं पाकिट त्याच्यासाठी वेगळंच आणून ठेवायचं. म्हणजे ते फक्त ते भांडी घासण्यासाठीच वापरायचं, म्हणजे काही नाही होत. आणि मी तर नेहमी असंच करते, असं छोटंसं पाऊच आणते आणि त्याच हार्पिकने भांडी घासते. आता एकदम स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर बघा किती छान चमकतात भांडी. आता देवपूजा करायची होती, तर त्याच्यासाठी पंचामृत बनवत होते मी. साखर, मध, दही, दूध इतकं मी याच्यामध्ये टाकून घेतले. असतील तर थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा मी याच्यामध्ये घालते, पण आता नाहीयेत. चला, आता मस्त देवपूजेची तयारी झाली. आता गुरुवार असल्यामुळे आज देवपूजा करून घेऊयात. आता गुरुवार असले की थोडी देवघराची सुद्धा डीप क्लिनिंग असते. मी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि आता आपण लगेच देवपूजा करून घेऊयात. कारण घर वगैरे सगळं क्लीन झाल्याशिवाय देवपूजा नाही करत मी. आणि गुरुवारचं देवाला स्नान वगैरे घालावं लागतं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी माझ्या निवांत असतात. म्हणजे मी गडबड वगैरे असं अजिबात नाही करत. थोडासा लेट होतो, पण छान देवपूजा होते माझी. आणि घरात जर लहान मुलं असतील ना, तर त्यांना बघत बघत ह्या गोष्टी करायच्या म्हटलं ना, तर वेळ तर जातोच. बरं, असं माझं कुठलं शेड्यूल नाही की बाबा या या वेळेतच देवपूजा झाली पाहिजे, नंतर करायची नाही, असं अजिबात नाहीये. फक्त 12 वाजायच्या अगोदर जेव्हा कधी होईल तेव्हा मी देवपूजा करून घेत असते. आता आई देवपूजा करते, तर हे माझं पिल्लू लगेचच खेळत होतं, तर पळत आले आई आई करून. कारण 1 मिनिट सुद्धा आई डोळ्या पडून इकडे इकडे व्हायला नको असती, असं असतं तिचं. नंतर मी देवाला स्नान वगैरे घालून घेतलं, छान मस्त माझी देवपूजा झाली. आणि किती म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो ना, तर एक मनाला एक प्रसन्नता असते, म्हणजे खूप छान वाटतं, अगदी रिलॅक्स. आणि काम करायला सुद्धा अजून हुरूप येतो बरं का. असं काहीच होतं. आणि घरात सुद्धा एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण, म्हणजे जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ना, तर ती राहते. पण ती देवपूजा सुद्धा तुम्ही किती मनोभावाने करताय, या सुद्धा गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. फक्त नुसतं देव धुणं आणि ठेवणं याला काही देवपूजा म्हणत नाहीत. आता माझी छान देवपूजा झाली होती. आणि गुरुवार किंवा सणवार असेल किंवा जेव्हा पौर्णिमा वगैरे असते, तर तेव्हा मी उंबरट्यावरती छान असं हळदीचं लेपन करून घेते. पण मी जे लेपन करते ना, तर ते लेपन टिकतच नाहीये. हळद पूर्ण ड्राय होते आणि निघून जाते नंतर.
आता माझ्याकडे गोमूत्र नाहीये, मी फक्त इथं हळद, थोडासा अष्टगंध आणि गुलाबजलामध्ये मिक्स केले आणि ते मी उंबरठ्याला छान लावून घेतले. आता रांगोळी काढायला तर फारशी अशी काही मला जमत नाहीये, पण आवडते म्हणून मी काढते सुद्धा. पण आमच्याकडे काढलेली रांगोळी थोडा वेळ सुद्धा राहत नाही. म्हणजे मी अर्धा तास बसून इतकी छान रांगोळी काढली होती. इथं रांगोळीचा मी व्हिडिओ सुद्धा अजून घेतला नव्हता, तोपर्यंत आमच्या मॅडमनी रांगोळी पुसून सुद्धा काढली. दुसऱ्याच्या कोणाच्या दारामधली रांगोळी ती नाही पुसत, फक्त आमच्याच घरातली रांगोळी ती पुसते. तू इकडे बघ, कुठे निघालाय? नंतर दुपारी दीदीला स्कूलमधनं घेऊन घरी आलो आम्ही. आणि घरी आल्यानंतर आमची अशी मस्ती सुरू असते झोपायच्या अगोदर, कारण हिला झोप आलेली होती आणि खेळायचं पण होतं. मग कधी कधी असतं की दोघींचं पण आई तू आमच्यासोबत खेळ. मग मी ती सगळी कामं बाजूला ठेवते, तिथंच असतात ती, आणि मग यांच्यासोबत खेळते. कारण कामं वेळेत झाली तर आपल्याला कुठला पुरस्कार वगैरे नाही भेटणार, पण ह्यांचं जे बालपण आहे ना ते परत येणार नाही. म्हणून मुलींना वेळ देणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे माझी पहिली प्रायोरिटी असेल म्हणाल तर ते माझ्या मुली आहेत. नंतर दुपारी शाबूची खिचडी केली होती मस्त, दोघींना सुद्धा शाबू खूप आवडतो आणि माझा सुद्धा गुरुवार असतो, उपवास असतो म्हणून. शाबू शाबू आणि बघा शाबू मध्ये दिले गड्डू. मला सर्दी झाली तरी मी काय खाते सांगे? कोण खाते मग? जेल सारखं वाटतं. फूल फूल दे फूल बोलतो दीदी. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. आणि दररोज काय करते ती, सर्वज्ञ तिला जागे असताना अभ्यास नाही करू देत ना, तिचे बुक्स वगैरे वडती, मग सर्वज्ञला पण द्यावं लागतं. त्यामुळे मला तिला शिकवता येत नाही, तिला काही ट्युशन वगैरे अजिबात नाही, तिचा अभ्यास मी घरीच घेते. पण मग आता सर्वज्ञ झोपती ना दुपारी दररोज, तर मग करायचा ना अभ्यास, आई सांगते तर ती नाही करायचं तिला. बरं ठीक आहे राहू दे म्हटलं तरी पण रडायला येते की परत आई ओरडते का काय, परत उद्या टीचर ओरडतील, ह्याचं पण टेन्शन असते. ती काय अभ्यास नाही केला तर टेस्टमध्ये काय लिहिणार आहे काय माहिती. ते एकदा वादळ उठलं ना की मग झाला, हिचा अभ्यासच झाला. आणि बाबा आल्यावर तर संध्याकाळी पोरगी कायच अभ्यास नाही करत, बाबाच्या मागच फिरत बसते, हा ना. तर डोळ्यात पाण्याचा टिपका नाहीये बघा, इतकं रडू येते, काय करायचं सांगा. असू बाई आता. सर्वज्ञाला झोपवलं, शिवण्या सुद्धा झोपी गेली, तिला अभ्यास कर म्हटलं की ती झोपून गेली. नंतर मी कामाला लागले, सकाळी थोडं व्हिडिओ एडिटिंगचं काम करत बसले, त्याच्यामुळे माझी भांडी राहिली होती. अजून आई ना अर्धी भांडी घासले तोपर्यंत आमचं पिल्लू उठून बसलं, लगेच आई आई म्हणत आवाज देत होतं. म्हणजे कुठली गोष्ट करायला गेली ना, कुठल्या गोष्टीचा शेवट कधी होतच नाही माझ्याकडं. म्हणजे निमार्द होतं आणि झालं काहीतरी कुटाणा होऊन बसतो. तर मग नंतर झाडून वगैरे काढून म्हणलं घरं स्वच्छ करून घ्यावी, संध्याकाळची वेळ होती. सगळी घरं वगैरे क्लीन केली, शिवाने काय उठायला तयार नव्हती. मग मस्त चहा वगैरे केला, सर्वज्ञाने पण थोडासा चहा, दूध आणि टोस्ट खाल्लं. मी सुद्धा मस्त चहा घेतला, शिवाने काय उठली नाहीये. मग नंतर तिला उठवलं, तिला पण फ्रेश वगैरे केलं. आम्ही तिघींनी मिळून मस्त चहा पिला. आणि ह्या माझ्या पिल्लूला असं वाटत होतं की आता आईनं आवरले म्हणजे आई आम्हाला खेळायला खाली घेऊन जाणार. तर हो, मी यांना खेळायला खालीच घेऊन जाणार आहे. पण त्याच्या अगोदर मला चहा प्यायचा होता. ते चहा म्हणजे ना माझा म्हणजे जीव की प्राण असं काही आहे. चहा पिल्यानं मला थोडीशी एनर्जी येते, काम करायला थोडासा उत्साह येतो. माहित नाही का, पण चहा खूप आवडतो. आणि एक वेळचा जरी चहा चुकला ना तर असं वाटतं की माझं काहीतरी हरवलंय किंवा माझ्या अंगात एनर्जी नसल्यासारखं होतं मला. त्याच्यानंतर खाली आलो गार्डन मध्ये, तर मस्त असं दत्ताचं मंदिर आहे. गुरुवार होता, छान म्हणजे फुलं वगैरे करून पूजा केली होती. तिथे जाऊन दर्शन घेतल्यानंतर ना एकदम मनाला असं प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर गार्डन मध्ये खूप खेळल्या दोघी पण, खूप मुलं होती त्याच्यामुळे काही जास्त व्हिडिओ घेतला नाही. नंतर बाबा आले होते ऑफिस मधून, मग आम्ही घरी जायला निघालो तर तिथं गणपती बाप्पा होते, त्यांचं सुद्धा तिला दर्शन घ्यायचं होतं. मग गणपती बाप्पाच्या पाया पडली आणि निघाली.
तर शिवण्याला बाईकवर नव्हतं बसायचं, तिला त्या गाडीसोबत पळायचं होतं की मी किती जास्त पळते की बाबा गाडी फास्ट चालवतात हे तिला बघायचं होतं. नंतर मग यांच्या मागं मी, म्हणजे मी किती फास्ट चालते असं माझं सुद्धा म्हणणं होतं. म्हणून मी यांच्या मागे चालत निघाले, घरी आले. त्याच्यानंतर मग शिवण्याला अभ्यासाला बसवलं आणि बाबा तर निवांत बसले होते की त्यांना भूक लागलेली, काहीतरी खायला पाहिजे होतं. म्हणून मग एक कॉर्न होतं, म्हणलं कणीस पटकन भाजून घ्यावं. आता असं गॅसवर भाजलेलं खाऊ नये, मान्य आहे सगळं, पण आता आपल्याकडे काही पर्याय नाहीये. आपण राहतो सिटीमध्ये, त्याच्यामुळे मग मी आपलं गॅसवरच भाजून घेते. नंतर देवपूजा करून घेतली आणि मला ना तसली एक कोळशाची शेगडी असते माहितीये ना, तसली शेगडी घ्यायची. कुठं भेटत असेल ना पुण्यामध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा. ऑनलाईन मी बघितली पण तिथं खूपच महाग दाखवते, 1,500-2,000 रुपये वगैरे त्याची किंमत दाखवते. ऍक्च्युली ती 250-300 रुपयाला येईल, इतकी काही जास्त महाग नसते. तर कणीस भाजलं होतं, त्याला मस्त असं मिरची पावडर, मीठ आणि लिंबू लावून घ्यायचं, म्हणजे खायला सुद्धा त्याची चव छान लागते म्हणून. आणि बाबांना नेऊन दिलं. तोपर्यंत बाबा फ्रेश होऊन बाबांची छान देवपूजा वगैरे सुद्धा झाली होती. आता घरी आल्यानंतर ना त्यांना खूप अशी भूक लागलेली असते, कारण दुपारच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडासा जास्तीचा गॅप राहतो त्याच्यामुळे. आता आता त्यांचं म्हणणं होतं की चहा बनव म्हणून. आता मी चहा ठेवला आणि एक काही सेकंदासाठी माझं लक्ष इकडे इकडे गेलं, तर अख्खा सगळा चहा होतो गेला. एकतर स्वयंपाक करायचा, इतकी गडबड, आणि हा माझा दुष्काळात 13वा महिना. म्हणजे चहा उतू गेला, त्याच्यापेक्षा जास्त वाईट याचं वाटतं की मला आता ते सगळं किचन स्वच्छ करायला लागणार. असं वाटलं की एक वेळ हे पातेलच आता मी वापरायलाच नको. म्हणलं ठीक आहे, आता चहा वगैरे घेतला, गॅस ओटा क्लीन केला, चहा सांडलेला. आणि मग आता मी बनवणार होते शाबूची खीर, जी की गुरुवार असला की गोड काहीतरी बनतच. मग मी अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध छान उकळून घेतलं होतं. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे भिजवलेला साबुदाणा, थोडेसे ड्रायफ्रूट टाकले, साखर टाकली आणि मस्त असं शिजायला ठेवलं. साबुदाणा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकायची. मस्त माझी चपाती भाजी वगैरे स्वयंपाक सुद्धा झाला. आणि तोपर्यंत मामाचा फोन आला, आणि हा फोन संध्याकाळी आम्हाला न चुकता येतो म्हणजे येतोच. मग सर्वज्ञ शेजारी खेळायला गेली होती, त्याच्यामुळे मी बोलली आणि शिवण्याकडे दिला. नंतर मस्त ताट भरलं आणि देवाला उपहार वगैरे दाखवला आणि मस्त मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो. तर ही बघा साबुदाण्याची खीर खरंच खूप छान झाली होती. तुम्ही गरम असताना खा किंवा थंड झाल्यावरती खा, एक नंबर चव लागते. मस्त आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि थोडीशी कणिक शिल्लक होती, तर हे माझं बाळ चपाती बनवत होतं आणि आईला खायला देत होतं की आई बघ मी चपाती बनवते म्हणून. म्हणजे मुलींना कुठल्या गोष्टी शिकवाव्या लागतात का बघा, आईचं बघून किंवा घरातल्यांचं बघून त्या एक एक गोष्टी ऑटोमॅटिक शिकत जातात. आता तवा घेतला होता, म्हणजे तिचं म्हणणं की मला चटका बसतंय, ती त्याच्यामध्ये चपाती भाजून घेत होती आणि आता वाटेमध्ये ठेवून ती आईला खायला देणार. आणि असा दररोजचा बिझी दिवस माझा असतो. किती जरी ठरवलं की असं रुटीन आपण फॉलो करू, पण लहान मुलं असतील तर त्या गोष्टी शक्य होत नाहीत. आणि अशा या माझ्या सर्वज्ञच्या गोड चपाती सोबत मी व्हिडिओ इथंच एंड करते. भेटूया लवकरच अजून एका अशा छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.